जोरात देऊया, कारण याहीपेक्षा तू कितीतरी श्रेष्ठ आहे, कितीतरी चांगला परमेश्वर आहे. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. आणि आम्ही त्याचा किती धन्यवाद करल तितकं कमी आहे. आम्ही त्याचे किती आभार मानल तितकं कमी आहे. आम्ही त्याची किती प्रशंसा करल तितकं कमी आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराची चे आभार मानण्यासाठी, त्या प्रभूला टाळ्या वाजवण्यासाठी, त्या प्रभूला हात उंचावण्यासाठी, हालेलुया म्हणण्यासाठी कुठल्याच प्रकारची कसर सोडू नका. हालेलुया. तर प्रत्येक वेळेस तुमच्यातला उत्साह 2025 मध्ये दाखवत राहा, त्याचे आभार मानत राहा. भलेही तुम्हाला त्रास होत असेल तरी म्हणा हालेलुया, हालेलुया. किती काही होत असू द्या, होत राहील. आमेन. आम्हाला घाबरायचं नाहीये कुठल्या गोष्टीला. आमेन. हालेलुया. आम्हाला कुठल्या परिस्थितीला घाबरायचं नाहीये. आम्हाला कुठल्याही मोठ्या आजाराच्या नावाला घाबरायचं नाहीये, कारण आम्ही त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत, कारण आम्ही जिवंत देवाचे लेकर आहोत. आणि म्हणून प्रत्येक वेळेस मंडळीमध्ये येताना तुमचा विश्वास तुम्ही मजबूत करून घेऊन येत चला. तुमचा भरोसा तुम्ही मजबूत करून घेऊन येत चला. कारण ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी विश्वास रूपाने परमेश्वराला सादर करत असता, विश्वास रूपाने परमेश्वराची महिमा तुम्ही करत असता, त्यावेळेस परमेश्वर हा संतुष्ट होत असतो. आणि ज्यावेळेस परमेश्वर संतुष्ट होतो, प्रियानो, तो आशीर्वादापेक्षाही जास्त आमच्या जीवनामध्ये करतो. हालेलुया. मागच्या रविवारी मी नव्हतो. मला असं वाटलं की नाही का, मी एक तप कुठं विसरलो की काय, एक संडे नव्हतो तर. हालेलुया. तर आम्हाला परमेश्वराची ओढ असली पाहिजे, आम्हाला देवाच्या घराची ओढ असली पाहिजे, आम्हाला परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन गुडघे टेकण्याची ओढ असली पाहिजे, आम्हाला देवावरती प्रेम करण्याची ओढ असली पाहिजे, आम्हाला देवासाठी टाळ्या वाजवण्याची ओढ असली पाहिजे, आम्हाला त्यासाठी वाद्य वाजवण्याची ओढ असली पाहिजे, आम्हाला सतत देवाला काहीतरी देण्याची ओढ ही असली पाहिजे प्रियानो. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही असं हे करतो, मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर संतुष्ट होतो. आणि परमेश्वर संतुष्ट झाल्यावर तो किती आशीर्वादित करतो हे मी वर्णन करणं आणि सांगणं याच्या कितीतरी पलीकडे ते आहे. हालेलुया. किती पण घसा बसू दे, संदेश तर मी देणारच आहे. हालेलुया. आजच्या माझ्या संदेशाचा विषय आहे, तोच प्रसंग आणि समय बदलतो. तोच प्रसंग व समय बदलतो. तुमचा प्रसंग आणि समय बदलून एक नवीन हंगाम परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आणणार आहे. हालेलुया. एक्साइटेड राहा 2025 साठी. आता जे काय दिसतंय त्यासमोर नाही. मी तुम्हाला सांगू द्या, डोळ्यांनी पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही आणि माणसाच्या मनामध्ये आलं नाही, अशा गोष्टी 2025 मध्ये आमच्यासाठी परमेश्वराने ठरवून ठेवलेल्या आहेत आणि त्या होणार आहेत. अशक्य गोष्टी शक्य होणार आहे, कारण हे 2025 वर्ष देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला प्राप्त झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून विश्वास ठेवा प्रियानो, परमेश्वर अद्भुत गोष्टी करत आहे. परमेश्वर आमचं उत्थान करत आहे, परमेश्वर आमची उन्नती करत आहे आणि परमेश्वर आम्हाला उंच ठिकाणामध्ये घेऊन जात आहे. आमेन. तोच प्रसंग व समय बदलतो. काढू आपण रूथचं पुस्तक, अध्याय 1. रूथचं पुस्तक, त्याचा अध्याय 1 आणि वचन 1 ते 5. रूथचं पुस्तक, याचा अध्याय 1 आणि वचन 1 ते 5. शास्त्र्यांच्या आमदानीत देशात दुष्काळ पडला. त्या समयी बेथलहेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व दोन पुत्र घेऊन मोवाब देशात काही दिवस राहावयास गेला. त्या पुरुषाचे नाव अलीमलेक, त्याच्या स्त्रीचे नाव नामी व त्याच्या 2 पुत्राची नावे महलोन व खिल्लोन अशी होती. ही एफ्राती म्हणजे बेथलहेम यहुदा येथील रहिवासी होती. तो मोवाब देशात जाऊन राहिला,
पुढे नामीचा पती अलीमलेक हा वारला आणि नामी तिचे 2 पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी 2 मोवाबी स्त्रिया केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ती तेथे सुमारे 10 वर्ष राहिली. आम्हाला सगळ्यांना हा अध्याय खूप माहिती आहे. ही घटना खूप माहिती आहे. ही गोष्ट देखील आम्हाला खूप सुंदर माहित आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर आम्ही हा अध्याय वाचला तर आम्हाला लक्षात येतं किंवा आम्हाला समजतं की एक संपूर्ण कुटुंब या ठिकाणामध्ये छानपैकी होतं. परंतु त्यांनी एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळं आम्ही पाहतो की त्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली. ते कुटुंब नाही का, त्या कुटुंबातले सगळे आशीर्वाद निघून गेले आणि ते कुटुंब कसं तरी तग धरून त्या ठिकाणामध्ये राहिलं आणि त्यातले सगळे त्यांच्या कुटुंबातले सगळे पुरुष मरून गेले आणि कसं तरी ते जिवंत राहिले. पण मुद्दा, सगळ्यात महत्वाची गोष्ट हा आहे प्रियानो, की बेथलहेम यहुदा या ठिकाणामध्ये, बेथलहेम म्हणजे काय, बेथलहेम यहुदा म्हणजे काय, तर सांगा, भाकरीचं घर किंवा आशीर्वादाचं घर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बेथलहेम म्हणजे काय, तर भाकरीचं घर. आणि त्या ठिकाणामध्ये दुष्काळ पडला. ऐकायला थोडंसं अवघड वाटतं ना. हालेलुया. बेथलहेम मध्ये दुष्काळ पडला. कसं काय बेथलहेम मध्ये दुष्काळ पडला? जिथं भाकरी भरपूर तयार होतात, जिथं भाकरी तयार केली जाते, तिथं दुष्काळ पडला. कधी कधी आमच्या जीवनामध्ये असं होतं का हो? हालेलुया, हालेलुया. कधी कधी आमच्या प्रार्थनेची उत्तर आम्हाला प्राप्त होत नाहीत. कधी कधी जास्त काळ आमचा पिरियड आजाराचा वाढतो. कधी कधी आमचा त्रास वाढतो. हालेलुया. कधी कधी आमची संकट वाढतात. कधी कधी आम्ही प्रार्थना जरी जास्त करायला लागलो तरी आमच्या समोर वेगवेगळी कठीण आव्हानं समोर उभं राहतात. हॅलो, होतं की नाही? किंवा आम्ही परमेश्वराचा शोध घ्यायला लागलो, परमेश्वराकडे पाहायला लागलो, तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये आपण पाहतो की काही उत्तरच आम्हाला प्राप्त होत नाही. हॅलो, असं का होतं? आणि आम्ही त्या कारणांचा शोध घेतो की का या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात. तर याचं कारण काय आहे? शास्त्रेचं पुस्तक, जर तुम्ही बायबलमधलं 21वा अध्याय, रूथच्या आधीचं पुस्तक शास्त्रे, याचा अध्याय 21 आणि त्याचं शेवटचं वचन वाचा. खूप महत्वाचं आहे. का बेथलहेम मध्ये दुष्काळ पडला याचं कारण त्या शास्त्रेच्या पुस्तकाच्या शेवटच्या वचनामध्ये, त्या काळी इस्रायलाला कोणी राजा, आणि ज्याला जसं वाटतं, का भाकरीच्या घरामध्ये दुष्काळ पडला? यरुशलेम मध्ये का दुष्काळ पडला? कारण का तिथं राजाचं नाही. आमच्या जीवनामध्ये आपण आत्ता देखील आराधनेमध्ये गायलं, परमेश्वर राजा नाही तो सब कुछ व्यर्थ है. हालेलुया. जर परमेश्वर आमचा राजा नाहीये, त्या काळी इस्रायलाला कोणी राजा नव्हता. आज जर का देव आमचा राजा नाहीये, तर प्रियानो मग आम्ही कुठेही असू द्या, आम्ही दुष्काळी अवस्थेमध्ये आहोत. हालेलुया. कितीही कठीणाई असू द्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट की देव हा आमचा राजा असला पाहिजे. परमेश्वर आमचा राजा असला पाहिजे. परमेश्वर माझ्या कुटुंबाचा राजा असला पाहिजे. परमेश्वर माझ्या परिवाराचा राजा असला पाहिजे. परमेश्वर माझ्या लेकरांचा राजा असला पाहिजे. परमेश्वर माझ्या प्रत्येक निर्णयाचा राजा असला पाहिजे. हालेलुया. जर आम्हाला खरोखर बेथलहेम मध्ये राहून, मंडळीमध्ये राहून जर का आम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल,
तर परमेश्वर आमचा राजा असला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि राजा म्हणजे कोण आहे हो? राजा म्हणजे मस्तक आहे, लक्षात घ्या. हालेलुया. तुम्ही सहज आपलं मस्तक इतरत्र कुणालाही देता का? देत असाल तर देऊ नका, सगळे केस काढून टाकतील. हॅलो. कारण मस्तकाची एक शान आहे. हालेलुया. मस्तक आणि मस्तक परमेश्वर आहे. आज आम्ही मंडळीमध्ये असून सुद्धा अनेक बाबतीमध्ये आम्ही लॅकिंग आहोत. अनेक बाबतीमध्ये आमच्या जीवनामध्ये यश नाहीये. अनेक बाबतीमध्ये आम्ही आशीर्वादित नाहीये. अनेक बाबतीमध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. त्याचं कारण हेच आहे, त्या काळी इस्रायलाला कोणी राजा नव्हता. आणि म्हणून रोज सकाळी आम्हाला हेच म्हणायचंय, प्रभू परमेश्वर तू माझा राजा आहेस. हालेलुया. मग भलेही तुमच्याकडे काही असू दे किंवा नसू दे, पण जर परमेश्वर तुमचा राजा आहे तर तुम्ही सर्व गोष्टीमध्ये आशीर्वादित आहात. हालेलुया. भाकरीच्या घरामध्ये का दुष्काळ पडला? कारण भाकरीच्या घरामध्ये राजा नाहीये. भाकरीच्या घरामध्ये का त्या ठिकाणामध्ये ती परिस्थिती आली? कारण तिथं लिहिलंय, ज्याला जसे बरे दिसते तसे तो करी. म्हणजे कधी पण सकाळी 9:30ला उठायचं, 11ला प्रार्थना करायचं, 3ला जेवायचं, 7ला झोपायचं. ज्याला जसं बरं दिसतं तसं तो करे. हालेलुया. आणि आम्ही असं आणि आपण असं म्हणतो की आम्ही आशीर्वादित असलं पाहिजे. नाही, देव हा शिस्तीचा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याला शिस्त प्रिय आहे, त्याला शिस्त आवडते. तो परमेश्वर हा शिस्तीचा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या भाकरीच्या घरामध्ये दुष्काळ पडण्याचं कारण हेच होतं, कारण त्या ठिकाणामध्ये त्या असणाऱ्या त्या ठिकाणामध्ये परमेश्वर त्यांचा राजा नव्हता. सगळे आपल्या मर्जीचे राजे होते. सगळेजण आपल्याला पाहिजे तसं वागणारे होते. सगळेजण आपलीच इच्छा पूर्ण करणारे होते. सगळ्यांना जसं पाहिजे तसं ते करत होते. म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो की परमेश्वर त्यांना शिकवण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये करेक्शन आणण्यासाठी, त्यांना बदल करण्यासाठी परमेश्वरांनी त्या असणाऱ्या देशामध्ये दुष्काळ आणला. प्रियानो, लक्षात ठेवा, 2025 मध्ये देवाबरोबर करार करा की आम्ही मंडळीला विश्वासाने नक्की येणार आणि परमेश्वराच्या घरामध्ये त्याची मी आराधना करणार. कधी कधी काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणार आहेत, अशा का गोष्टी होतात. परंतु तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला समजो अथवा न समजो, देवावर विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया. आम्ही आशीर्वादित तेव्हाच आहोत जेव्हा आम्ही परमेश्वराच्या घरामध्ये आहोत. आम्ही आशीर्वादित तेव्हाच आहोत जेव्हा आम्ही बेथलेहेम यहुदामध्ये आहोत. आम्ही आशीर्वादित तेव्हाच आहोत जेव्हा परमेश्वर आमचा राजा आहे. आम्ही आशीर्वादित तेव्हाच आहोत जेव्हा आम्ही परमेश्वराच्या घरामध्ये राहत असू. कदाचित दुष्काळ पडेल, कदाचित काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये चांगल्या नाही. आम्हाला पास्टर काहीतरी आम्हाला उलटच बोलले, आम्ही त्यांच्याशी भेटणारच नाही, चालले लगेच आपण दुसऱ्या चर्चला. हॅलो. ह्यांच्याकडे वेळच नाही प्राणो. आम्हाला परमेश्वराच्या घरामध्ये राहायचं आहे. आम्हाला परमेश्वराला नित्य आमच्या समोर ठेवायचं आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराच्या घरावरती आम्हाला प्रेम करायचं, लक्षात ठेवा. अहो, 5 भाकरी हजारो लोकांना खाऊ घालणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. तो त्याच्या घरामध्ये कसा दुष्काळ आणेल? तो त्याच्या घरामध्ये कसा आम्हाला उपाशी मारेल? तो त्याच्या घरामध्ये काय आम्हाला आशीर्वादित असं ठेवणार नाही का? परंतु आम्ही ही गोष्ट समजून सगळ्यात महत्वाची घेतली पाहिजे की आम्ही परमेश्वराच्या घरामध्ये राहणं हे सगळ्यात महत्वाचे. असेल दुष्काळ, हालेलुया, असू दे, दुष्काळ असू दे, परंतु दुष्काळामध्ये देखील परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वाद आणेल. दुष्काळामध्ये देखील परमेश्वर आमच्यासाठी उन्नती आणेल. वचन सांगतं की
एक पुरुष ती स्त्री आणि त्याची 2 मुलं घेऊन कुठं गेला? मोवाब देशामध्ये निघून गेला. मोवाबमध्ये तिथून जवळची वाट आहे म्हणून तो मोवाब मध्ये गेला. काय मोवाब? मोवाब हे जगाचं प्रतीक आहे. हालेलुया. मोवाब हे निराशेचं प्रतीक आहे. मोवाब हे सर्व प्रकारचं नुसतं एक भूलभुलैया असणारं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणामध्ये ते गेला. तुम्हाला सांगू का मोवाब म्हणजे काय? मोवाब म्हणजे चुकीची संगती. काढू आपण, पहा उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय आहे, मला वाटतं याचा अध्याय आहे 19वा अध्याय. पहा काय आहे मोवाब. 19वा अध्याय वचन 30. नंतर लोट आपल्या 2 मुलीसह सोरातून निघून डोंगरावर जाऊन राहिला. त्याला सोरात राहण्याची भीती वाटली आणि तो आपल्या 2 मुलीसह एका गुहेत राहिला. एके दिवशी थोरली धाकटीस म्हणाली, आपला बाप म्हातारा झाला आहे आणि जगाच्या राहाटीप्रमाणे आपल्यापाशी येण्यास कोणी पुरुष पृथ्वीवर नाही. तर चल आपण आपल्या बापास द्राक्षरस पाजू आणि त्याच्यापाशी निजू. अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालवू. त्यांनी त्या रात्री आपल्या बापास द्राक्षरस पाजला आणि थोरली मुलगी त्याचपाशी जाऊन निजली. पण ती केव्हा निजली व केव्हा उठली हे तिला कळले नाही. मग दुसऱ्या दिवशी थोरली धाकटीस म्हणाली, पहा काल रात्री मी बापापाशी निजले. आज जाऊन तू आज रात्री आपल्या बापाला द्राक्षरस पाज आणि त्याच्यापाशी जाऊन निज. अशा प्रकारे त्यांनी आपल्या बापाचा वंश त्या ठिकाणामध्ये चालवला आणि या ठिकाणामधून मोवाबी म्हणजे चुकीची संगती सुरुवात झाली. मोवाबी राष्ट्र या ठिकाणामधून उदयास आलं. जर आम्ही चुकीच्या गोष्टींशी संगती करू तर परमेश्वर आमचा राजा नाही. हालेलुया, हालेलुया. जर आम्ही जे देवाला नाही आवडते ते जर आम्ही करू तर नक्कीच आम्ही विश्वासणारे असून सुद्धा आमच्या जीवनामध्ये दुष्काळ असेल. जर आम्ही जगाशी मैत्री करू तर आम्ही देवापासून गौरवी आशीर्वाद कसे प्राप्त करून घेणार? वचन सांगतं की मोवाब म्हणजे चुकीच्या गोष्टी बरोबरची हात मिळवणी आहे. आताच आपण वाचलं की कशा प्रकारे त्यांनी त्यांचा वंश त्या ठिकाणामध्ये चालवण्यासाठी ती ट्रिक केली जी देवाला आवडत नाही. वचन सांगतं की दगडापासून अब्रामाची संतान निर्माण करण्यास परमेश्वर समर्थ आहे. अरे तुम्ही तुमचं डोकं कशाला वापरता? जिवंत देवावरती विश्वास ठेवा. जर देव 100व्या वर्षी त्यांना त्या ठिकाणामध्ये आशीर्वादित करल, तो तुमचंही वंश चालवेल, तो तुमचंही घरानं पुढे घेऊन जाईल. तो परमेश्वर पृथ्वीवर मनुष्य तयार करेल. तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. तोच आहे जो समय आणि प्रसंग बदलतो. हालेलुया. आणि काय झालं? नामी, अलीमलेक, महलोन, खिल्लोन हे सगळे जण मोवाब मध्ये गेले. आणि आम्ही पाहतो मोवाब मध्ये गेल्यानंतर काय झालं? बसला फटका दणका त्यांना. जसं बेथलेहेम यहुदा सोडले, अलीमलेक मेला. जेव्हापासून आम्ही दूर जायला जातो ना, आमचा आत्मा मरायला सुरुवात होतो. अलीमलेक मेला. आणि अलीमलेक या शब्दाचा अर्थ माय गॉड इज माय किंग. हॅलो, माझा देव माझा राजा आहे. अरे माझा देव माझा राजा आहे तर तू मोवाब मध्ये का चालला? विश्वास ठेव देवावरती. माझा देव माझा परमेश्वर आहे तर तू भाकरी निर्माण करणारा परमेश्वर आहे. तो तुला देणार आहे, तो तुझं पालन पोषण करणार आहे. का तू त्या ठिकाणामध्ये मोवाबकडे चालला? का चुकीच्या संगतीमध्ये काढला? प्रियानो, एकही रविवार सोडून जगामध्ये जाऊ नका. हालेलुया. एखादा संदेश तुम्हाला कळला नाही ना का कळे ना? हॅलो, तुमच्या डोक्यावरून गेला जाऊ दे, तुमच्या हृदयात जाईल. हालेलुया, हालेलुया. आज काय सांगितलं कळलंच नाही.
नागा कळेना, तुमच्या आत्म्याला ते कळलेलं आहे. हालेलुया. पण जगामध्ये जाऊ नका प्रिय. जगाशी मैत्री करू नका. मोवाबामध्ये जाऊ नका. त्यांनी सगळी त्या ठिकाणामध्ये चुकीची गोष्ट केली. त्या रात्री त्यांनी आपल्या बापास द्राक्षरस पाजला. मुलींनी आपल्या बापास द्राक्षरस पाजला. हॅलो, किती चुकीची गोष्ट त्यांनी त्या ठिकाणामध्ये केली. या प्रकारे लोटाच्या दोन्ही मुली बापापासून गर्भवती झाल्या. थोरल्या मुलीस मुलगा झाला आणि त्याने तिचे नाव काय ठेवलं? आणि इथून मोवाबी संस्कृती उदयास आली. इथून मोवाबी राष्ट्र चुकीच्या संबंधामधून उदयास आलं. इथून सगळं चुकीच्या गोष्टी घडायला सुरुवात होतं. ज्यावेळेस आम्ही जगामध्ये जातो, आम्ही मोवाबी बनतो. हे शब्द याच्या मुखामध्ये कसे आले असे? कधी कधी फार कुतूहलाने एखादं नाही का आपलं लेकरू बोलतो बाहेर जगातला शब्द, आपल्याला फार मजा वाटते. मजाने एक सटकन द्या तिथंच. हॅलो, मग तो तिसरा दुसरा एक शब्द अजून एक काहीतरी शिकून येतो. आपल्या लेकरांच्या बाबतीत काळजीपूर्वक राहा. हॅलो, ते कुठं बसतात, ते कुणाशी बोलतात, त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कुणाचे नंबर आहेत. हॅलो, ते तासात तास कुणाबरोबर बोलतात, त्यांचे चॅटिंग कुणाबरोबर आहे, मोवाबी आहे. हॅलो, आता सगळं खूप छान दिसेल, आता सगळं खूप चांगलं दिसेल, परंतु एक एक गोष्ट मरायला लागेल, एक एक गोष्ट जायला सुरुवात होईल, एक एक गोष्ट हाताबाहेर सुरुवात होईल, सगळं काही संपुष्टात येईल. मग आम्ही जागेवरती येणार का? मग आम्ही आमचे डोळे उघडणार का? त्यापेक्षा 2 दणके द्या आणि परमेश्वराच्या घरामध्ये आणा. हालेलुया. करू दे आराधना, ओरडू दे या ठिकाणामध्ये, रडू दे, 2 मिनिटं बाहेर द्या, अर्धा तास बाहेर द्या, पण देवाच्या समक्षतेमध्ये आणा. तुम्हाला काय माहित कुठलं बी त्यांच्यावरती पडलेलं कधी त्यांच्या जीवनामध्ये काढील. सकाळी बी पेर, संध्याकाळी आपला हात आवरू नको, संध्याकाळी परत पिल, कुठलं कामाला येईल तुला काय माहित? कारण परमेश्वराचे आत्मे या ठिकाणामधून वाहत असतात. परमेश्वराचा अभिषेक या ठिकाणामधून वाहत असतो. परमेश्वराची कृपा त्या ठिकाणामधून वाहत असते. कधी कुठल्या लेकराचा ताबा घेईल, कधी देवाचा आत्मा त्यांना स्पर्श करेल, कधी भविष्यवाणीचं दान त्यांच्यावरती उतरून येईल, कधी परमेश्वराचे दिव्यदूत त्यांच्या दृष्टीस पडतात, हे तुम्हाला आणि मला काय माहित? हालेलुया. आणि म्हणून भाकरी नाही का वचन जुन्या, हे वचन कीवर्ड आहे आणि जुन्या आणि नवीन करारामध्ये पण आहे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आम्हाला जगवण्याची ताकद देवाच्या वचनामध्ये आहे. आम्हाला जगवण्याची ताकद भाकरीमध्ये नाही. आणि म्हणून चर्च सोडू नका. हालेलुया. चर्चमध्येच राहा. आम्ही तुम्हाला रागवलो, चर्चमध्येच राहा. आम्ही तुम्हाला बोललो, चर्चमध्येच राहा. आम्ही तुमच्या घरी आलो नाही, चर्चमध्येच राहा. येणार आहे, घाबरू नका. हॅलो, हालेलुया. कारण हे खूप महत्वाचं आहे. त्या ठिकाणामध्ये अलीमलेखला वाटलं, अलीमलेख परमेश्वर माझा राजा आहे, मग का चुकीच्या बरोबर तू त्या ठिकाणी हातमिळवणी करायला गेला? राहा तिथंच, परमेश्वर तुला देईल. 10 वर्ष मोआबमध्ये राहिला, काय उन्नती आहे? काय नाही, 10 वर्ष मोआबमध्ये जाऊन फक्त लग्न केलंय. हॅलो, आणि सगळं हरवलंय. असं होतंय लग्न केलं. हॅलो, आपण पाहतो की 10 वर्ष त्या मोआबमध्ये त्यांनी राहिलं, परंतु त्यांनी आशीर्वाद प्राप्त झाला नाही. उलट काय झालं त्या ठिकाणामध्ये? महलोन मेला, खिल्लोन मेला, नाही का? महलोन म्हणजे काय? महलोन म्हणजे अशक्त आणि खिल्लोन म्हणजे थकलेला.
जेव्हा आम्ही जगामध्ये जातो तेव्हा आम्ही अशक्त बनतो. आम्ही जेव्हा आम्ही जगामध्ये जातो तेव्हा आम्ही थकलेला बनतो. पण जेव्हा आम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येतो तेव्हा आम्ही आशीर्वादित आणि धन्य असे बनतो. हालेलुया, हालेलुया. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या घरामध्ये राहतो तेव्हा आम्ही आशीर्वादित होतो. पुढं पहा, हा हा आज मातीला जे मवाबी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष. धाकटीसही मुलगा झाला, तिने त्याचे नाव बेअम्मी असे ठेवले. आज मातीला हे अम्मोनी. जग आमच्यामधून, आमच्या बरोबर ह्या आमच्या जीवनामधून ह्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी निर्माण करतो. जेव्हा आम्ही जगाशी हात मिळवणी करतो तेव्हा ह्या गोष्टी उत्पन्न होतात. म्हणून परमेश्वराने आम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. 10 वर्ष ते त्या ठिकाणामध्ये राहिले. काय मिळालं त्यांना 10 वर्षामध्ये? काही नाही. 10 वर्षामध्ये ते कफल्लक झाले. 10 वर्षामध्ये त्यांचं होतं नव्हतं ते सगळं संपलं. 10 वर्षामध्ये नुसते नावाला काहीतरी ते उरले, नुसतं भाकरीला काहीतरी ते उरले. कसं तरी जगायचंय, कसं तरी राहायचंय, कसे तरी दिवस कंठायचे आहेत, कसं तरी आपलं वेळ भरून पुढे न्यायचे, याच्यापेक्षा काहीच नाही. आणि 10 वर्ष त्या ठिकाणामध्ये आपण पाहतो, 10 वर्ष राहिले, दोघांनाही कुठल्या प्रकारचे लेकरं सुद्धा झाले नाही. हॅलो. पण तेच परत ज्यावेळेस रूत आणि नामी परत ज्यावेळेस बेथलेहेम यहुदामध्ये आले, वचन आम्हाला सांगतं रूतला सुंदर मुलगा झाला. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या घरामध्ये राहतो तेव्हा आम्ही आशीर्वादित आणि उन्नतीमध्ये आणि गौरवामध्ये आणि महान ते आशीर्वादामध्ये राहतो. जे 10 वर्षामध्ये झालं नाही ते लगेच या ठिकाणामध्ये आल्यानंतर न झालं. हालेलुया. उन्नती पूर्वेकडून पश्चिमेकडून नाही, उन्नती ही सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराकडून आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला त्या जग ही गुहा आहे नाही का. आत्ताच आपण त्या ठिकाणी वाचलं की ते त्या गुहेमध्ये जाऊन राहिले. तिथं फक्त अंधकार आहे, तिथं सर्व प्रकारच्या त्या जगिक गोष्टी आहेत. परंतु आम्हाला त्या ठिकाणामध्ये राहायचं नाहीये नाही का. भरपूर रेल्वेचे डबे आहेत, खूप आहेत रेल्वेचे डबे आहेत, खूप आहेत, जवळजवळ 20-25 डबे आहेत नाही का. पण त्याला इंजिनच नाही आहे. चालेल का? रूळ पण आहे. हॅलो. चर्च इंजिन आहे, लक्षात ठेवा. हालेलुया, हालेलुया. विदाऊट डबेपेक्षा पण ते पळतं आणि डब्याला घेऊन पण पळतं. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्हाला त्याच्याशी कनेक्टेड राहायचं आहे. म्हणजे आमची गाडी पुढं जाते, म्हणजे आमचं जीवन पुढं जातं, म्हणजे आमचे आशीर्वाद पुढं जाते, म्हणजे आमचे सर्व आशीर्वाद देवाच्या कृपेमध्ये राहतात. आणि रूळ म्हटलेल्या वचनावरती आम्हाला चालायचं आहे. हालेलुया. रुळावर न उतरलं की ऍक्सिडेंट. जेव्हा आम्ही देवाच्या वचनावरती चालतो तेव्हा आमचं कधीच ऍक्सिडेंट होत नाही. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की नामीचा पती अलीमलेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी 2 मोवाबी स्त्रिया केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूत होते. ती तेथे सुमारे 10 वर्ष राहिली. नंतर महलोन आणि किल्लोन मरण पावले. त्याप्रमाणे नामी आपली 2 मुलगे व आपला पती यास अंतरली. काय झालं त्या ठिकाणामध्ये? जग आमच्यातलं जीवन शोषून घेतं, पण पवित्र आत्मा आम्हाला सार्वकालिक जीवनाने भरत राहतो. हालेलुया. पवित्र आत्मा आम्हाला त्याच्या कृपेने भरत राहतो. पवित्र आत्मा आम्हाला त्याच्या अभिषेकाने भरत राहतो. पवित्र आत्मा आम्हाला त्याच्या संगतीने भरत राहतो. पवित्र आत्मा आम्हाला त्याच्या सहाय्यतेमध्ये आम्हाला तो पुढे घेऊन जात राहतो. आणि नाही का, जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचला तर त्या ठिकाणी खूप सुंदर लिहिलंय. नामीचा अर्थ काय? डिलाइटफुल, खूप सुंदर, मनोरमा. जर आम्हाला खरंच आशीर्वादित, आम्हाला खरंच धन्य, आम्हाला खरंच डिलाइटफुल राहायचं आहे तर आम्हाला परमेश्वराच्या घरामध्ये राहणं हे गरजेचं आहे. परमेश्वराच्या समक्षतेमध्ये राहणं हे गरजेचं आहे. परमेश्वराच्या अभिषेकामध्ये राहणं हे गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या अभिषेकामध्ये राहतो त्याच वेळेस प्रियानो आम्ही त्या सगळ्या आशीर्वादांमध्ये आम्ही पुढं जातो.
पहा वचन सांग, परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांना अन्न दिलं आहे. वचन 6 वाचा. परमेश्वराने आपल्या लोकांचा काय केला? देव आम्हाला असं अनाथ सोडत नाही हो. हॅलो, देव आम्हाला असंच मरायला सोडत नाही. देव आमचा समाचार घेतो. देव त्याची दृष्टी आमच्याकडे लावतो. संकटाच्या समयी परमेश्वर तुझं ऐको. याकोबाच्या देवाचे नाव तुला सदैव स्थिर करो. हालेलुया. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कधी कधी दुष्काळ आणतो. परमेश्वर कधी कधी आमच्या कधी कधी करेक्शन करण्यासाठी तो आम्हाला त्या परिस्थितीमध्ये ठेवतो. हालेलुया. कधी कधी तो नाही का आपली भाकर थोड्या दिवसासाठी थांबवतो. काही 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 उत्तर देव आमच्या जीवनामध्ये थांबवतो. काही गोष्टींना परमेश्वर त्या ठिकाणामध्ये होल्ड ठेवतो. याचा अर्थ तो आमच्यापासून आपली भाकरी घेऊन स्वतः खात आहे असं नाही. आम्हाला तो अनेक पटीने किंवा त्यांच्यापेक्षा गौरवाने देणार आहे. परंतु तो पाहतो की त्या दुष्काळ असणाऱ्या अवस्थेमध्ये तुम्ही किती देवाशी विश्वासू राहता. का लगेच मोवाबमध्ये तिकडच्या भाकरी खायला जाता? हॅलो, देव दुष्काळ पाठवतो. देव अडचणी पाठवतो. दुष्काळामध्ये परमेश्वराने एलियाला मटण आणि त्या ठिकाणामध्ये पुरी दिली का नाही? हॅलो, संबंध देशामध्ये दुष्काळ होता, परंतु कावळा त्या ठिकाणामध्ये येऊन त्यांना मांसाचा तुकडा देत होता. रोज त्या ठिकाणामध्ये त्याला पाणी नव्हतं, तर परमेश्वराने त्याच्या बाजूला पाण्याचा ओहोळ खोदवला. हालेलुया. परमेश्वर आपल्या लोकांचा समाचार घेतो. परमेश्वर तुमची काळजी घेतो, लक्षात ठेवा. म्हणूनच वचन सांगतं, जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने कापणी करतील. हालेलुया. जे रडत पेंड्या घेऊन बाहेर पडतील ते हर्षाने त्या ठिकाणामध्ये सगळं गोळा करतील. आणि योब आहे नाही का, आणखीन बरेचसे उदाहरण आपल्या समोर. अब्राहम आहे. आम्हाला त्या सर्व गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे. देवाच्या कठीण प्रोसेसवरती विश्वास ठेवायचा आहे. योबाचं पुस्तक याचा अध्याय 5 आणि वचन 17 पासून मी तुमच्यासाठी वाचतो. लक्षपूर्वक ऐका. या सगळ्या वचनांच्या खाली अंडरलाईन करा. पहा, ईश्वर ज्याला शासन करतो तो पुरुष धन्य. हॅलो, परमेश्वर ज्यांच्या जीवनात दुष्काळ आणतो तो पुरुष धन्य. परमेश्वर ज्याला शासन करतो तो पुरुष धन्य. म्हणून सर्व समर्थाचं शासन तुच्छ मानू नको. हॅलो, नाही आम्ही एवढं चर्चला येऊन गेलो, एवढं बसलो, जागा बदललो, पुढं बसलो, मागं बसलो, खाली बसलो, वर बसलो, बाकड्यावर बसलो, दरवाजाजवळ बसलो. हालेलुया. देव अन्यायी नाही, मला एवढंच सांगायचं आहे असं काही. हालेलुया. देव अन्याय नाही, तुमचे अश्रू देवाच्या बुद्धीमध्ये आहेत. हालेलुया. हालेलुया. इंग्लंडचं सरकार कोहिनूर हिऱ्याला जपतं, आमचा सेनाधीश परमेश्वर तुमच्या डोळ्यातल्या अश्रूला जपतो. हालेलुया. त्याच्यापेक्षा कितीतरी तुमचे अश्रू त्याच्या दृष्टीने मौल्यवान आहेत. आणि म्हणून ते खाली पडायच्या आधी देवदूत येऊन ते धरतात. हालेलुया. आणि म्हणून ठीक आहे, देवा सांगती रडा, देवाकडे हट्ट करा, एक 4 दिवस प्रार्थना करू नका, तसेच बसून राहा, पण देवावर अविश्वास दाखवू नका. हॅलो, काय बोललो मी? 8 दिवस वाचूच नका बायबल. आता हे लगेच लक्षात ठेवतील. देवा तू केलं नाही म्हणून त्याला देवावर भांडा. खाऊ नका आज चिकन. नाही तसं नाही होणार.
होऊ दे असं म्हणजे नाही का तुमचं दाखवा, पण देवावर अविश्वास दाखवू नका प्रियानो, कारण तो न्यायी परमेश्वर आहे. म्हणून सर्व समर्थाचं शासन तुच्छ म्हणू नको, कारण दुखापत तो करतो, पट्टीही तोच बांधतो. हालेलुया. तो तुम्हाला रडवेल पण तुमचे अश्रू देखील पुसेल. तो तुम्हाला रडवेल पण गौरवाने तुमची साक्ष देखील तयार करेल. घाय तो करतो, त्याचाच हात मला बरा करतो. हालेलुया. तो तुला 6 संकटातून सोडविल, साताने तुला अपाय होणार नाही. दुष्काळात, मृत्यूपासून, युद्धात तलवारीच्या धारेपासून तो तुझा बचाव करील. जीवाप्रहार होऊ लागला म्हणजे तू लपवला जाशील. विनाश प्राप्त झाला असता तू त्यास डगमगणार नाहीस. विनाश व दुष्काळ यास तू हसशील. वा वा वा. हालेलुया. पशूंचे भय तुला वाटणार नाही. आणि जर तुम्ही असं पुढे वाचला तर खूप आशीर्वाद आहे. तुझा डेरा शांतीचा होईल. तू आपल्या घरादाराकडे पाहशील, तुला काही उणे असे दिसून येणारच नाही. तुझा वंश वृद्धी पावेल. जमिनीवरच्या हरवळीसारखे तुझे संतान वाढेल असे तुला दिसून येईल. हंगामाच्या वेळी धान्याची सुडी आणून ठेवतात तसा तू पुऱ्या वयाचा होऊन कबरेत जाशील. पण हे कुणासाठी लिहिलंय? ज्याला परमेश्वर शासन करतो तो पुरुष धन्य. आणि म्हणूनच इयोबच म्हणतो नाही का, परमेश्वरांपासून फक्त सुखच घ्यावे का? हॅलो. परमेश्वरापासून फक्त सुखच घ्यावं का? नाही. जर परमेश्वर दुःख देत आहे तर ते घ्या आणि त्याबद्दल त्याचे आभार माना. कारण तो तुमची त्या पद्धतीने तुमचं कॅरेक्टर, तुमचं जीवन तो त्या पद्धतीने तयार करू इच्छितोय की सुख आणि दुःख याच्या पलीकडे परमेश्वर आहे. आशीर्वाद आणि शाप याच्या पलीकडे परमेश्वर आहे. तो अनंत कालचा आहे. तो असा सीमित परमेश्वर नाही आहे. हा कधी कधी तो आम्हाला आमच्या गरजा तो अगदी गौरवाने पूर्ण करतो. आम्ही साक्ष देतो. पण कधी कधी नाही केलं तरी देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो की ज्यावेळेस परमेश्वर नाही का वचन आम्हाला खूप सुंदर सांगतं, नीतिमानाला फार कष्ट होतात परंतु परमेश्वर त्या सगळ्यातून त्याला सोडवतो. लक्षात घ्या, दुष्काळ, कठीणाई, प्रार्थनेची उत्तर न मिळणं, क्लेश, हे सगळं आमचा विस्तार करण्यासाठी आहे. स्तोत्र संहिता 44 आणि वचन 2 मध्ये असं लिहिलेलं आहे की तो क्लेश देऊन आमचा विस्तार करतो. त्याला या असणाऱ्या या परिवारामधून परमेश्वराला त्याचं गौरव महान रीतीने करून घ्यायचं होतं. वचन आम्हाला सांगतं की याच परिवारामधून दावीद जन्मास आला. याच परिवारामधून प्रभू येशू ख्रिस्त जन्मास आला. याच परिवारातून परमेश्वराचं गौरव महान रीतीने झालं. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कधी कधी या अशा सगळ्या गोष्टी मुद्दामून आमच्या जीवनामधून करतो, यासाठी की आम्हाला त्याच्या शिक्षणाविषयी अधिक आम्ही शिकावं. पहा लिहिलंय, तू आपल्या हाताने राष्ट्रास घालवून तेथे त्या स्थापिले, त्यास क्लेश देऊन त्यांचा विस्तार केला. दुष्काळ तुमचा विस्तार करण्यासाठी आहे. क्लेश तुमचा विस्तार करण्यासाठी आहे. संकट तुमची उन्नती करण्यासाठी आहे. अडचणी ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उंच ठिकाणामध्ये देवाचं दर्शन दाखवण्यासाठी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वर शासन करतो त्यावेळेस ते मुकाट्याने सहन करा आणि देवाला धन्यवाद द्या त्या सगळ्या प्रसंगाबद्दल. हॅलो. वचन 20 कडे आपण येऊ.
19 कडे. मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेमास पोहोचल्या. त्या बेथलेमास जाऊन पोहोचल्या तेव्हा त्या पाहून सर्व नगर गलबलून गेले. तेथील बाया म्हणू लागल्या, ही नामीच काय? ती त्यास म्हणाली, मला नामी मनोरमा म्हणू नका, तर मला मारा, क्लेशमय म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिलाय. हालेलुया. सर्व समर्थाने मला काय दिलंय? मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले. परमेश्वर मला प्रतिकूल झाला. सर्व समर्थाने मला फार पिडले आहे, तर मला नामी का म्हणता? भरलेली ती गेली, परंतु रिकामी ती आली. कधी कधी या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रोसेसचा विचार करत असताना आम्हाला त्रास होईल, लक्षात घ्या. जसं मी मगाशी म्हणालो, आम्हाला रडावंसं वाटेल. पण धन्य त्या नामीची, नाही का, तिने ते सगळे जे तिच्या पतीने घेतलेले डिसिजन होते ते सगळे परत रिव्हर्स 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 करत आले. ती म्हटली, जाऊ दे, आता हे सगळेजणच मेलेत, इथंच मोवाबात मरू, इथंच खाऊ, इथंच चुलीवरती लाकडं टाकून काय तर असेल ते खाऊन इथंच मरू. नाही, ती म्हणाली, देवाने आठवण केली का, चला तिकडं परत जाऊ. हालेलुया, हालेलुया. आमचं सगळं गेलं का, राहू दे, आम्ही चर्चलाच जातो. हालेलुया. आमचं नुकसान झालं का, जाऊ दे, आम्ही चर्चलाच जातो. हालेलुया. ही वृत्ती खूप सुंदर, तिचं हृदय मला या ठिकाणामध्ये आवडलं, नाही का. मी जर कदाचित असं असतो तिथे विचार केला असतं की आता काय एक जण तर कल्टी मारली, एक जण मुका घेऊन चालली आहे, एक जणाचे आम्ही दोघं, आता भाकरीच खायला आलो, 2 भाकरी आम्हाला शेवटपर्यंत मिळतील, खाऊन मरू आपल्या इकडं मोहामध्ये. पण धन्य नामी, हालेलुया, ती म्हणाली, नाही, परमेश्वराने आमची आठवण काढली आहे, आमच्या देशाची आठवण काढली आहे, आम्हाला अन्न दिले. जिथं परमेश्वर तिथं आम्ही जाणार, जिथं परमेश्वर तिथं आम्ही पोहोचणार. आणि म्हणून ती परत बेथलेमात आली. लोक तिला बघून म्हणाले, अरे तुझा अवतार असा झाला. सगळे लोक येऊन तिला बघितले, अरे तुझं कसं झालं, काय झालं, तुला काय मिळालं? ठीक आहे, भरले होते ते सगळं गेलं, परंतु मी आता परत परमेश्वराकडे आले. हालेलुया. उद्या पुत्राचा दाखला देखील आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस डुकराच्या शेंगा खायला लागलं, दुष्काळ पडायला लागला, तेव्हा त्याला बापाचं घर आठवलं. हालेलुया. दुष्काळ बापाची आठवण करून देतं. हालेलुया. पैसे होते तेव्हा सगळे मित्र होते. हालेलुया. पैसे होते, सगळं जग फिरायला होतं. पैसे होते तेव्हा सगळं सगळं मोकळं होतं. पण डुकराच्या शेंगाने बापाची आठवण करून दिली. दुष्काळाने, अरे माझ्या बापाच्या घरी भाकरींची रेलचेल आहे की. हालेलुया. ती सदैव आहे. देवाच्या घरामध्ये भरपुरी आहे, देवाच्या घरामध्ये आनंद आहे. तुमचं कुणाचंच नुकसान होणार नाही. तुम्ही आशीर्वादित, गौरवामध्ये, महान ते त्या सामर्थ्यामध्ये असणार. हालेलुया, हालेलुया. आणि उजळा पुत्र, नाही का, त्या ठिकाणामध्ये ताळकण उठतो आणि म्हणतो की नाही, मी उठेन आणि आपल्या बापाकडे जाईल. सेम तेच मला या ठिकाणामध्ये आठवलं. नामी म्हणाली की नाही, लोक मला म्हणतील, रडतील, नाही का, कसं दिसायला लागले, काय अवतार झाला, तू कशी होती, काय होतील, बाया म्हणू लागल्या, असं तसं म्हणून सगळे म्हणू लागले. ती म्हणाली, मला तसं काही घेणं देणं नाही, आमच्या परमेश्वराकडे मी परत जाईल. परमेश्वराने पिडलं का? हा, पिडलं, पण आम्ही परमेश्वराकडेच जाऊ. हालेलुया. परमेश्वर पिडेल पण सोडणार नाही. हालेलुया. त्याप्रमाणे नामी आपली आपली सून मोवाबी रूथ हिला घेऊन मोवाब देशात परत आली. त्या दोघी बेथलेमेत आल्या तेव्हा सातूच्या हंगामाचा आरंभ झाला. एक गौरवी हंगाम तुमची वाट बघत आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे वळाल, गौरवी हंगाम तुमची वाट पाहते, गौरवी आशीर्वाद तुमची वाट पाहते. चुकला असेल सोडून द्या, त्याला धरून बसू नका. निर्णय चुकले असतील सोडून द्या, काही गोष्टी आमच्या जीवनामधून घडल्या असतील सोडून द्या. परमेश्वराकडे पुनश्च वळा, तो तुम्हाला गौरवाने उभा करेल. हालेलुया.
आणि आपण पाहतो की तिथं ती आली, त्याच्यात ती आल्या आल्या त्यासाठी हंगाम सुरू झाला. आल्या आल्या तिला सर्वा मिळायला सुरू झालं. आल्या आल्या तिला बवाज मिळाला. आल्या आल्या तिचं त्या ठिकाणामध्ये लग्न झालं. आल्या आल्या तिला ओबेद असणारा छान मुलगा झाला. त्या वंशजातून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्या वंशजामधून इशया झाला. त्या वंशजामधून असणारा दावीद हा देवाच्या हृदयासारखा व्यक्ती आला. तोच प्रसंग आणि समय बदलतो. मला सोडून गेला का तिकडच मरा. मी आता तुम्ही किती प्रार्थना केला तरी तुमचं ऐकणार नाही. मोवाबातच मरा, मोवाबच तुमचा, असा आमचा परमेश्वर नाही. हालेलुया, हालेलुया. अरिष्ट आणण्याबद्दल त्याला वाईट वाटतं, पण तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी शिकवत असतो. तो आम्हाला तयार करत असतो यासाठी की आमचा विस्तार व्हावा, यासाठी की आमची उन्नती व्हावी, यासाठी की आमचं उत्थान व्हावं, यासाठी की आम्ही उच्च स्थळी प्रस्थापित व्हावं, यासाठी की आम्ही अधिक आशीर्वादाच्या ठिकाणामध्ये राहावं. हालेलुया, हालेलुया. आणि वचन आम्हाला सांगतं की खूप ती आशीर्वादित त्या ठिकाणामध्ये झाली. वचन असणाऱ्या शेवटचा अध्याय 4 आणि 15 पहा. हा तुझे पुनरुज्जीवन करणारा कोण? तो ओबेद. तिला झालेला मुलगा काय? तर तो पुनरुज्जीवन करणारा हो. आणि कारण तुझी सून जी तुझवर प्रीती करते व जी तुला 7 पुत्राहून अधिक आहे, तिला हा पुत्र झाला. मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरले व ती त्याची दाई बनली. नामीला पुत्र झाला असे म्हणून शेजारीने त्याचे नाव ओबेद असे ठेवले. तो इशयाचा बाप व दाविदाचा आज्जा झाला. असं वाटलं की मरून जाईल. महलोन मेला, किल्लोन मेला, अलिमलक मेला, कोण आता या ठिकाणी. पण अशा ठिकाणामधून परमेश्वराचे सेवक आले. येशुवा त्या असणाऱ्या जनरेशन मधून आला. काय आम्ही जगाबरोबर जर का मैत्री केली तर मोवाबी राष्ट्र आम्ही बनू, अमोनियमी राष्ट्र बनू. पण परमेश्वराच्या प्लॅनला आम्ही धरून राहिलो तर त्याची योजना जी इटर्नल आहे ती आमच्या जीवनामधून गौरवान्वित होईल. हालेलुया, हालेलुया. ओबेद म्हणजे आज्ञापालन करणारा तो त्या ठिकाणामध्ये झाला. आणि परमेश्वराने त्यांना जे सगळं त्यांचं गेलेलं होतं, जे त्यांचं त्या ठिकाणामधून त्यांचं हिरावून घेण्यात आलेलं होतं, ते सगळं त्यांना त्या ठिकाणामध्ये प्राप्त झालं. ते सगळं त्यांना परत त्यांच्या वतनामध्ये त्यांना मिळालं. तुम्ही जर 4था अध्याय काढून वाचाल तर खूप सुंदर आहे. आणि परमेश्वराने त्यांची आठवण केली आणि त्यांना जगामध्ये, इस्रायलामध्ये प्रख्यात केलं आणि आशीर्वादित केलं. जे सगळं काही गमावलेलं होतं ते त्यांच्याद्वारे परत त्यांना प्राप्त झालं आणि महान आशीर्वादामध्ये ते झाले. 2025 मध्ये आम्हाला हेच करायचं आहे. देवाच्या घराशी आम्हाला बिलगून राहायचं आहे. देवाच्या वचनाशी आम्हाला बिलगून राहायचं आहे. ना मी रूत आणि अर्पाला म्हणाली आता माझे मुलं मेले, तुम्हाला जायचे तर जा. तेव्हा सुरुत म्हणाली नाही, तुमचं घर ते माझं घर, तुमचा देव तो माझा देव, तुमचा देश तो माझा देश. आणि ती जी फॉरेनर आहे ती देवाला बिलगून राहिली आणि परमेश्वराने तिच्याद्वारे महान आशीर्वाद त्या ठिकाणामध्ये आणले. आम्ही तर त्याच्या घरचे लोक आहोत. किती विशेष करून परमेश्वर आमच्या जीवनाच्या द्वारे त्याचे गौरवी आशीर्वाद आणेल. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्राण विश्वास ठेवा. जरी त्या ठिकाणामध्ये कठीण असं वाटत असलं तरी परमेश्वर आमच्या बरोबर असल्याने तो आम्हाला आशीर्वादित करणारच आहे. आमेन.